गर्दी झाली होती, बसायला खुर्च्या सुद्धा शिल्लक राहिल्या नव्हत्या. सगळ्या नेत्यांची भाषणं उत्स्फूर्त झाली. सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि सगळ्या पक्ष संघटनांचे लोक होते. काय सांगा? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजांचा मी उमेदवार आहे असं आज तरी चित्र दिसतं आहे. कारण सर्व समाजांनी मला पाठिंबा दिला. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन बंधू असतील, बौद्ध बंधू असतील, सगळे त्या ठिकाणी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. कारण मी प्रामाणिकपणे मरेपर्यंत जोपर्यंत हे जिवंत आहे, हृदय चालू असेल तोपर्यंत मी लोकांची सेवा करत राहील. आणि तेही डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन जर पाहिलं तर मी स्वतः त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फॉलोअप करणारा माणूस मी एक जबरदस्त आहे. कारण मला माहिती आहे फॉलोअप कसं करायचं. सगळे अधिकारी वगैरे दिल्लीत माझे सगळे ओळखीचे आहे आणि त्याचप्रमाणे या भागातील विकासाचे कामं किंवा लोकांचे कामं हे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करेन. कोणालाही त्रास न देता त्यांचे प्रत्येकाचे काम करेल. फोन रात्री 2 वाजता असो की 3 वाजता असो घेणार आणि त्यांचं काम त्याच वेळेस दुसऱ्या मिनटात मी करणार. हे जी माझी जी सिस्टीम पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी. आणि आता तर अधिक स्ट्रॉंगली त्या ठिकाणी हे सगळे करणार. स्ट्रॉंगली की कोणालाही त्या ठिकाणी आता इतकं हे आत्तापर्यंत माझ्या इतक्या निवडणुका मी लढलो, जिंकले, तर तसं इतकं वातावरण नव्हतं. आज इतकं वातावरण आहे. तर मग त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील मला. आणि ते मी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन माझा रोज मी फिरतो त्याप्रमाणे मी नोंद करून घेतो की आता आपल्याला काय काय करायचं आहे. आणि तो एक आशीर्वाद आपल्या सर्व धर्मियांचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे, या पक्षाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. हे आज दिसून आलं. आज काँग्रेस आमच्या बरोबर आहे, राष्ट्रवादी बरोबर आहे, संभाजी ब्रिगेड बरोबर आहे, लोमटे साहेबांचा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, त्याच्यानंतर परत समाजवादी पक्ष, हे सगळे पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्यामुळे मैदानात कोणी पण येऊ द्या, कोणी येऊ द्या, त्याला पाडणार म्हणजे पाडणार, साफ करणार म्हणजे साफ करणार. ते फक्त ह्या आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने ताकदीने.